कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करो निसारी तो योग, राज्य साधनाची लगबग कैसे करावे, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून काही दिशा द्रुत उजळून टाकू, सुपानिपत पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेलेंच बाधा, पुढे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी, पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. काल पाठ विद्यार्थ्यांनी घेतला, आनंदाचा विषय आहे. म्हणजे आपल्यातही तयार झाली पाहिजेत शिवचरित्र करते मुलं. एक नाही, अनेक जण झाले पाहिजेत. वर्षाला येणाऱ्या मुलांपैकी अनेक जण शिवचरित्र करता आले पाहिजेत, असाही विषय आहे. पण काल एक महाराष्ट्रात दुःखद घटना आपल्या मराठी लोकांच्या हिशोबानं झाली. शिवचरित्राचा अभ्यासाच्या हिशोबानं झाली, किंवा इतिहासाची अपरिमित हानी ज्याला म्हणता येईल अशी हानी झाली. इतिहासाच्या संशोधक असणारे भा मेहेंदळे, गजानन भास्कर मेहेंदळे यांचं काल म्हणजे परवा दिवशी रात्री दुःखद निधन झालं. त्यांनी केलेला इतिहासाचा अभ्यास अलौकिक आहे, किंवा त्यांनी लोकांपुढं जी इतिहासाची केलेली मांडणी आहे ती विलक्षण आहे. शिवचरित्राच्या अनुरोधानं त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. सुमारे 50 वर्षाहून अधिक काळ नुसतं वाचन आणि अध्ययन केलं आणि मग प्रगट होणं हा जो भाग आहे तो केला. त्यांनी शिवाजी महाराजांवर साद्यंत ग्रंथ लिहिला. त्याचं मूल्य करणं कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. प्रचंड काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सुमारे 2000 पानाचा एक खंड, त्याचे परिशिष्ट म्हणल्यावर लक्षात येतं ना, मागच्या पुरवणी ज्याला म्हणतात, परिशिष्ट ज्याला म्हणतात, ते तेवढंच 1000 पानाचं. आणि हे सगळं अफजल खान वधापर्यंत आलेलं आहे. तिथनं पुढचं शिवचरित्र अजून त्यांचं पूर्ण व्हायचं होतं. सुदैवानं ते लिहून ठेवलं आहे असं कळतं आहे. जर ते प्रकाशित झालं तर आपल्याला ते उत्तम आहे. अनेक अभ्यासकाला एक विषयाने अनेक गोष्टी मिळणं हे जे असतं ते सगळं त्यांनी केलेलं प्रचंड अभ्यास. म्हणजे इतिहासाच्या अभ्यास करीत असताना, किंवा आपण आपल्या जुन्या वाङ्मयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला ऋषीमुनींची नावं कळतात, सप्तर्षी कळतात. सप्तर्षी म्हणजे काय, राजर्षी म्हणजे काय, ब्रह्मर्षी म्हणजे काय, ऋषी मुनी किंवा महर्षी, ऋषी महर्षी हे काय. अनेक वर्षांच्या अभ्यासातून एखादं गुपित जगापुढं उघडं करणारे जे असतात, अभ्यासातून प्रकट झालेलं जे चिंतन जगापुढं मांडतात त्याला ऋषी महर्षी म्हणतात. तशातले हे मेहेंदळे. यांना दुसरं लौकिक अर्थानं दुसरं ज्याला नाव म्हणता येईल असं नाव म्हणजे चालता बोलता कोश. कोश म्हणजे वाङ्मय, जे अनेक प्रकारची माहिती त्यात, समजा वृक्षकोश आहे, पाषाण कोश आहे, किंवा सरिता कोश आहे, संस्कृती कोश आहे, भारतीय कोश आहे, मराठी कोश आहे, तसं, किंवा क्रीडा कोश आहे. त्यामध्ये क्रीडा आले की क्रीडेचे सगळे प्रकार आले, त्याच्यात मग प्रत्येक खेळ आला, प्रत्येकाचं खेळाची सगळी माहिती आली, असं असतं. किंवा कोणत्याही विषयाने घ्या, पक्षीकोश असतो, तोही तसाच असतो. साध्यांत माहिती असते, काही तुम्हाला आडली की त्यात पाहिलं की भरपूर माहिती मिळू शकते. आताच्या परिभाषेत नवीन म्हणलं तर गुगल बाबा कुठलाही शब्द टाकला त्याला भरपूर माहिती तुम्हाला देते. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यात खूप माहिती मिळू शकते. खरी खोटी याची सत्यता जस्तेने पडताळावी लागते. म्हणजे त्याच्यात अजून सत्यासत्यतेबद्दल शाश्वती नाही, पण सत्यासत्यतेची शाश्वती सांगणारा जे कोश असतो तो भाग वेगळा असतो, आणि तो कोश छापील स्वरूपात उपलब्ध असतो. पण चालता बोलता कोश म्हणजे भा मेहेंदळे. एखादा शब्द बोलायचा अवकाश की ते सुरू त्यांना पाहिजे ती माहिती तुम्हाला द्यायची. आणि अर्थात त्यांचं पूर्ण आयुष्य, वयवर्ष सुमारे 83च्या घरात किंवा 85 मे बी असेल, असं त्यांचं होतं. दुर्दैवानं अनेक कामं त्यांची चालू होती, अनेक पुस्तकं प्रकाशितही झाली होती. शिवचरित्र जसं झालं आहे तसं अनेक विषयांनी वेगळी पुस्तकं झाली. नुकतंच त्यांचं एक शिवाजी महाराजांचे
ख्रिस्ती आणि मुसलमान सेवक या अर्थाने एक लहानसं पुस्तिका प्रकाशित झालेली आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर या नावाने एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. 50 पानाचं पुस्तक आहे, लहानसं आहे. पण ही जी पुस्तकं आहेत ना, ही त्यांच्या मुख्य मोठ्या पुस्तकाची प्रस्तावना आहे. 50 पानाची प्रस्तावना म्हणजे मोठं पुस्तक कसं असेल याचा विचार करा. त्यांचं सुदैवानं आपल्या शिवाजी महाराजांचं एक चरित्र त्यांनी प्रकाशित केलेलं मात्र इंग्लिश उपलब्ध आहे. त्यांनी ते सगळं साध्यांत लिहिलेलं आहे, मोठं आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा त्यांचा विलक्षण अभ्यास होता. ते वार्तांकन करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धातही समाविष्ट होते. बांगलादेशाचं जे युद्ध झालं त्या युद्धाच्याही काळात ते त्याचं बातम्या देत होते. म्हणजे त्या पत्रकार म्हणून त्यात कार्यात होते. मिलिटरीतही काही काळ काम केलं. फार विलक्षण काम केलेला माणूस. दिवसभर सतत वाचन करणे. भारत इतिहास संशोधक मंडळात ते उघडल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंत ते वाचत बसलेले असायचे. टिपण काढत ठेवायचे. वाचलेलं सगळं डोक्यातही असायचं आणि लिहूनही काही त्यांना पाहिजे त्याबद्दल लिहायचे. असा विलक्षण माणूस दुर्दैवानं परवाच्या दिवशी, म्हणजे परवा दिवशी बुधवार होता ना, एकादशी दिवस, त्या दिवशी ते गेले. त्याच्या आधी 2 दिवस त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान दिलं. काहीही झालं नव्हतं, व्यवस्थित होते. डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी म्हणून दवाखान्यात ॲडमिट झाले होते आणि दवाखान्यात असताना संध्याकाळी गेले. हार्ट फेलनं गेले. काय उपचारही करणं दवाखान्यात असूनसुद्धा झाले नाहीत असं त्याला म्हणायला हरकत नाही. असो, पण एक नुकसान जे असतं महाराष्ट्राचं ते मोठं झालं. नुसत्या महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्राच्या इतिहासाचं, मराठीच्या इतिहासाचं किंवा मराठ्यांच्या इतिहासाचं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मराठ्यांचा इतिहास साध्यंतपणे जगापुढं येण्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये ग.भा. मेंदळ्यांचं फार मोठं योगदान आहे. बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्यानंतर नाव घ्यावं असे असणारे ग.भा. मेंदळे दोघंही मित्र आहेत. दोघंही येणं जाणं, हिंडणं फिरणं, भेटणं, गप्पा मारणं. ह्यांच्यात काही शंका आली तर त्यांना विचारणं, त्यांना काही शंका आली तर ह्यांना विचारणं, असं दोघांचा संपर्क आपल्यात चालत नाही. वारकरी महाराजात या अभंगाचं चिंतन असं असू शकतं का, असं असू शकतं, तसं त्यांचं चालायचं. त्याची चर्चा, गप्पा असलेला व्हिडिओही त्यांच्या काल श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्या दोघांचा मिळून असणारा फोटो खूप आहेत, व्हिडिओ पडला, चर्चा चाललेली आहे. तारीख 24 सप्टेंबर 1657 या दिवशी शिवाजी महाराजांचा वकील कल्याण आणि भिवंडी जिंकलं. त्याच वेळेस औरंगजेबाला भेटायला गेला असं बाबासाहेबांची त्यांची चर्चा चाललेली आहे. आणि ते बाबासाहेबांना समजून सांगतात, बरोबर आहे, पण वकील भेटायला गेला, वकिलानं औरंगजेबाकडून पत्र आणलं, त्यानंतर कल्याण भिवंडी जिंकलं. म्हणजे दिवसाच्या फरकावर सुद्धा किती अभ्यास करतात ते, अशा विषय दोघांची चर्चा चालू. आणि मग ती सगळी परिस्थिती, ते काय केव्हा कसं झालं, वकील कुठं भेटायला गेला, वकील बिदरला भेटायला गेला, औरंगजेब व्यवस्थित बिदरला आहे असताना तो संभाजीनगरचा सुभेदार आहे, म्हणजे दख्खनचा सुभेदार आहे, पण तो आहे बिदरला. या अर्थाने त्यांची चर्चा दोघांची चाललेली आहे. दोघंही एकमेकाला शांतपणाने ऐकून घेतात. आताच्या इतिहासात, आताच्या अभ्यासात लोक अकांड तांडव करताना दिसत आहेत. नुसतं मोठ्या नाही, म्हणजे शिवीगाळी, अमकं तमकं, फार वाकडं तिकडं बोलणं, कशावरही काही करणं. पण त्यांचं तसं नाही. दोघंही समोरासमोर बसलेत, गप्पा मारतायत आणि आपली मतं एकमेकाला समजून, असं नाही असं आहे, असं नाही असं आहे, दोघं एकमेकांना बोलत आहेत. फार विशेष आहे. म्हणजे हे प्रेम आहे. काय शिकावं यांच्याकडून, इतिहास कसा मांडावा हे शिकावं. काय शिकावं यांच्याकडून, की लोकांपुढं प्रतिपादन करताना कसं बोलावं, दुसऱ्या ज्येष्ठाशी किंवा दुसऱ्या अभ्यासकाशी कसं बोलावं, कसं वर्तावं, असाही भाग यांच्याकडं. मर्यादा कशी राखावी, दुसऱ्याचा मान, याचा अर्थ त्याच्या अभ्यासाचा मान आहे. त्यानं जीवनभर तपश्चर्या केली आहे, त्या तपश्चर्याचा तो मान आहे. हे विलक्षण आहे. आणि त्या अर्थाने महाराष्ट्राचं झालेलं नुकसान सांगता येण्यासारखं नाही. विलक्षण बुद्धिमत्ता असणारा माणूस, विलक्षण ज्ञान असणारा माणूस, विलक्षण अभ्यास असणारा माणूस आणि अभ्यासानं प्रगट होणं हेही विलक्षण असणारा माणूस, अशा अर्थाने ज्यांचा विचार करता येईल अशा एका इतिहास पुरुषाचा अंत झाला, महाराष्ट्राचं नुकसान झालं, त्यांच्याविषयी 4 शब्द व्यक्त करणं हे आपली श्रद्धांजलीचं काम आहे. म्हणून मी ते सळखळ बोललो. खरं ते आपल्याला ते माहीतच आहे, नाही आहे असंही कधी होतं, पण माहीत असावं अभ्यासक म्हणून काय असतात, कसे असतात, काय कामं करतात, थोडंसं म्हणून हा विषय व्यक्त केला. आपला विषय चालला आहे, शिवाजी महाराज सुरतेवरून माघारी आले. सुरतेची सारी लूट शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणली, मावळात आणली. ती महाराजांच्या मागोमाग, लक्ष्मी कुणं जाणार, विष्णूच्या मागं जाणार, तशी शिवाजी महाराजांच्या मागोमाग आली आणि स्वराज्यात ती समाविष्ट झाली. महाराजांनी तिला लोहगडावर ठेवलं आणि महाराज पुढच्या कामाला लागले.
रस्त्यात असतानाच लोहगडावरून पुढे येत असताना किंवा राजगडावर आल्यावर महाराजांना काय झालं काय नाही असा विषय आपण चालू होता. लोहगडाच्या तिथं मुकुंदसिंग राजपूतांनी या लुटीच्या संरक्षणासाठी असणाऱ्या लोकांबरोबर संघर्ष झाला आणि त्यात नारो बापूजीही मेले. हाही विषय पाहिला. औरंगजेबाची दिमागदार असणारी सुरतेची लंका, लंकेचं खरंच लंका केली असं म्हणायला हरकत नाही, जाळून टाकली. जशी हनुमंतांनी सोन्याची लंका जाळली तशी औरंगजेबाची असणारी ही लंका या शिवाजीराजांनी जाळली. आणि यांचा हनुमंत म्हणजे तो बहिर्जी नाईक आहे, दूत आहे ना किंवा हेर आहे. या संपत्तीच्या बळावर औरंगजेबाशी आणि इतर वैऱ्याशी झुंज घेण्याचं स्वप्न जे महाराजांचं, ही काय थोडी संपत्ती नाही आहे. आता आपल्याला झुंजेला ही फार उपयोगी पडेल या स्वप्न ते डोक्यात आहे. सगळी लूट घेऊन महाराज घाटमाथ्याने हळूहळू आपल्या मावळात आलेत. लूट तिथे गेली आहे. आता सुरतेत उरली, आत्तापर्यंत सुरतेत लक्ष्मी होती, पण आता सुरतेत उरली लक्ष्मी नाही, लंकेची पार्वती. म्हणजे अंगावर काही अलंकार नसणाऱ्या स्त्रीला लंकेची पार्वती अशी उपमा देतात. तसंच सुरत झाली आहे, बेसुरत झाली आहे. महाराजांना आता ओढ लागली आहे राजगडावर जायची, कारण राजगडावर त्यांचा अमोल ठेवा आहे. आत्तापर्यंत मिळालेली संपत्ती अमोल आहे, ठेवा आहे, धन आहे, संपदा आहे, ठेवा आहे. पण त्याहून मोलाचा ठेवा राजगडावर आहे. कारण महाराज त्या ठेव्याकडे ओढ घेणार आहेत, सतत त्यांना ते ओढ आहे. कोणचा ठेवा आहे? अमूल्य असणारा ठेवा म्हणजे आईसाहेब. आई वडील हे तो देवाच्या ठाई, या पद्धतीने महाराजांचं वर्तन आहे. वासरासारखं त्यांचं मन आपल्या आईकडे ओढलं जाते. आता सुरतेत जाऊन आले, मागे आपण पाहिले राजगडावर जाताना, राजगडावरून अफजल खानाच्या भेटीला जाताना महाराज आईच्या पायावर डोकं ठेवून पाया पडले. कुठे गेले? अफजल खानाच्या भेटीला गेले. अफजल खानाचं पारिपत्य केलं, लगेच भेटायला नाही येऊ शकले. पुढं विजय संपादन करीत राजकर्तव्य महत्त्वाचं किंवा स्वराज्याचं हित महत्त्वाचं याचा विचार करून पुढे गेले. सिद्धी जोहरचा पराभव केला, पावनखिंडीत बाजी पडले, पण महाराज सुखरूप राजगडावर आले. पुन्हा आईसाहेबांची भेट, आणि आईसाहेबांना सगळा इतिहास कसं झालं काय झालं सगळं सांगितलं असलं. बहुतेक सांगतच असतात, सांगणार कोणी आहे? आईसाहेबाला तर सगळंच सांगत होते. आणि आईसाहेबांनी कौतुकानं त्या अज्ञानदासाला बोलवून त्याचा पवाडा वगैरे तोही भाग केला ना. त्याचं कौतुक केलं, महाराजांचं कौतुक झालं, सगळं झालं. पुन्हा महाराज सुरतेला बाहेर पडले, त्याही वेळी आईसाहेबांच्या तिथून बाहेर पडले. आणि आता सुरतेत कशी संपदा मिळाली हे सांगायला धडपडायला लागलेत. आईसाहेब तुमच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या याच्यानं हे सगळं प्राप्त झालं आहे, निघालो आम्ही, आलो. सतत त्यांच्या ठेव्यापाशी त्यांचं मन गुंतलेलं आहे. ठेवा म्हणजे काय? ठेवा म्हणजे ठेवपावती. आपण लगे विचार करतो, कायम जे ठेवलेलं आहे, अंतःकरणात भरून ठेवलेलं आहे. लोकांच्या अंतःकरणात धन भरलं आहे. शिवाजी महाराजांना धन हे ठेवा आहे, पण स्वराज्याच्या हिताचं आहे. आणि दुसरं जे धन आहे, दुसरा जो ठेवा आहे, ते आईसाहेब आहे. वासरू आईच्या ओढीनं जसं जातं तसं महाराज इकडे यायला लागलेले आहेत. त्या ठेव्याचं मोल सांगता येणार नाही. एक सुरत लुटली तर धनसंपदा मिळाली म्हणजे ठेवा मिळाला, जन्माचा ठेवा झाला म्हणले आपण. तसं नाही आहे महाराज. ते 1000 सुरत ज्या ठेव्यावरून वळून टाकाव्यात असा ते ठेवा आहे. आई आहे, आई आहे. आम्ही वारकरी आहोत, आम्ही या ठेव्याला मोल देणारे लोक आहोत. भक्त पुंडलिक आई वडिलाची सेवा करतो म्हणजे ठेवा जपतो, बरोबर आहे की नाही? त्यामुळे परमात्मा सुद्धा त्याच्या पुढे प्रगट होतो. नुसता प्रगट होतो नाही, ते स्कंद पुराणातलं जे वर्णन आहे, प्रल्हाद महाराज बडव्यांचं पंढरी महात्म्य किंवा पांडुरंग महात्म्य आहे, 182 ओव्याचं आहे. कधीतरी वाचा, मी देतो तुम्हाला, सगळ्याला देतो. ते नारद मुनी त्रैलोक्यात संचार करीत असतात. आपल्याला सगळं माहिती आहे. आद्य पत्रकार नारदाला म्हणतात, इकडची बातमी तिकडं, तिकडची बातमी इकडं. बाकीचा विषय नारदाचा ते कळ लावाय नारद म्हणायचं नाही आपण, पण ते कळीत सुद्धा अर्थ असतो, काहीतरी काम असतं म्हणून ते साधण्यासाठी नारद करतात. आणि मग नारद त्रैलोक्यात फिरत असताना भगवान महाविष्णू कशी प्रकट होतात आणि तिथं गेल्यावर काय विशेष, त्रैलोक्यातल्या संचारातली बातमी काय हे सांगितल्यावर नारदांना भक्त पुंडलिकाची बातमी त्यांना सांगायची इच्छा आहे. पण ते सांगत असताना सुद्धा कशा पद्धतीने सांगतात विचार करण्यासारखा आहे. देवा, तू 10 जन्म घेतलेस, पण आईबापाची सेवा तुझ्या नशिबात नाही.
तुला ती करता आली नाही. 10 जन्माचा विचार करा. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह. आई बापाची सेवा करता आली का? रामावतारात बापाला सोडून जावं लागलं, बाप स्वर्गाला गेला. कृष्णावतारात हे जन्मले की जन्माच्या आधीच बापाला आईला तुरुंगात टाकावं लागलं. तिकडं दुसरीकडे गेले तर त्या आई बापाला हैराण करून टाकलं. कथा काय असू द्या, अर्थ दुसरीकडे ध्वनीत कसा करायचा किंवा विचार करायचा की पोरगं इतकं त्रास द्यायला लागलं की ह्याला आता गुरुवाळाला पाठवून द्यावं म्हणून आईला सुद्धा हाकलून द्यावं लागलं घरात पोराला. बरोबर आहे की नाही? चोऱ्या करते, चोऱ्या लोण्याच्या हा भाग सोडून द्या गोकुळात, पण आईबापाची सेवा जमली नाही. जेव्हा केव्हा कंसाला मारलं आणि आई वडिलाला सोडवलं तेव्हा वय आता मोठं झालं, आता शिकायला जा, आणि शिकून आल्यावर राज्याच्या विषयानं सुरू झाले काम बाकीचे सगळे. त्यामुळे आई वडिलाची सेवा भगवान श्रीकृष्णाला करता आली नाही. आणि मग नारद त्यामुळं म्हणतात तुला 10 जन्म घेतलेस पण आईबापाची सेवा तुला करता आली नाही. बघ तो पुंडलिक आईबापाची सेवा करतोय. म्हणजे असं देवालाही खडसून सांगणारे कोण असतात? तर संत महात्मे असतात, ऋषी असतात, मुनी असतात. ते सांगतायत, बाकीच्याचं धाडच नाही देवाला बोलायचं, तेच सांगतात. किंवा ऋषी मुनीलाही बोलतात किंवा देव म्हणू आपण, आता पुंडलिकाला देव म्हणा. तुकोबारायचा अभंग आहे. म्हणजे कसं बोलावं संत महात्म्या. का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे फिरकावली स्वीट. मग पुंडलिकाला म्हणते एवढा कसला माज आलाय तुला? मातला म्हणजे माज आला. देवाला सुद्धा उभं करतोस. हा भाव शिव्या देण्याचा जो आहे तो जिजाबाईचा आहे. तो इथं तुकाराम महाराजाच्या प्रतिनिधी. जिजाबाई म्हणजे त्यांची बायको. ती रोज देवाला निंदनालास्ती करते ना. त्यानं माझा संसार उद्ध्वस्त केला, हा नवरा कुठं त्या काळतोंड्याच्या तोंडाला लागला, कुठं त्याच्या सेवेत लागला, काय माझं सगळं उद्ध्वस्त केलं, घरदार लुटलं, म्हणून ती देवाला नालस्ती करते, निंदा करते. म्हणजे विरोधाभक्ती झाली. नारद इथं विरोध, तुला जमत नाही ते जाण बघ पुंडलिकाने काय केलं. आणि ते पुंडलिकाचं पाहण्यासाठी देव आले. कशासाठी आले? आई वडिलाची सेवा करतो म्हणून आले. आई वडिलाला ठेवा मानतो आणि त्या अर्थाने वागतो म्हणून आले. म्हणजे वारकऱ्याच्या हिशोबानं आई वडिलाची सेवा महत्त्वाची आहे. वारकरीच नाही, सगळ्या महाराष्ट्रात नाही, आमच्या हिंदू संस्कृतीत आई वडिलाच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामराय नाही का वडिलाच्या शब्दासाठी 14 वर्ष वनवासाला गेले. केवळ वडिलाचा शब्द, वडिलांनी कैकेयी मातेला दिलेला शब्द आहे. काय आहे? मागं 2 वर दिले, त्यातला एक वर. 14 वर्ष वनवासाला जावं रामाने. कैकेयीने तिला पाहिजे तेव्हा मागितला म्हणूनचा विषय पुढचा आला. गेले, वडिलाच्या शब्दासाठी गेले. शिवाजी महाराज आई वडिलाचं या अर्थाने रामरायासारखे आहे. आई वडिलाला मातृभक्त पितृभक्त अशा अर्थाने वागणारे आहेत. आईचं मोल, सुरत लुटून आणली, धन आणलं, पण त्याहून आईचं मोल जास्त आहे. 1000 वेळा सुरत जरी लुटली तरी त्यापेक्षा आई मोठी आहे. आणि त्या अर्थाने त्यांची ओढ घेऊन शिवाजी महाराज राजगडाकडे निघालेले आहे. पृथ्वीहून भारी कोणचा ठेवा? आईसाहेब. आईसाहेब सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित पुण्यशील तीर्थरूप मातोश्री जिजाऊसाहेब. आईसाहेब शिवाजी महाराजांच्या आई आहेत. आणि तिकडं मन ओढ घेत आहे. आईसाहेबाकडे निघालेत महाराज. महाराज खरोखर विचार करीत असताना मातृभक्त आहेत, म्हणजे आई वेडे आहेत. लहान पोराला आपण म्हणतो सारखा आई आई करतो, आई वेडा आहे. असो, वाईट नाही ना. बैल वेडा असण्यापेक्षा आई वेडा असलेलं बरं, चांगलं आहे ते. बायकोच्या मागं जाण्यापेक्षा तेच छान. शिवाजी महाराज आईचे आहेत. आईचे किती मातृभक्त आहेत. तो पुंडलिकासारखेच आहेत. शिवाजी महाराजांचा मातृभक्ती जर गुण घेतला आपण ना तर आपलाही पुंडलिकासारखा उद्धार होऊन जाईल. मातृभक्त आहेत. आईने सांगावं त्यांनी करावं. काय आईने सांगितलं? वडिलाचं उष्ण फेड, तुझा भाऊ यानं मारला ते उष्ण फेड. शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, सोडला नाही. हे राज्य व्हावं, स्वतःचं राज्य संपादन करावं, आईसाहेबांची इच्छा आहे. माझ्या रयतेला, माझ्या लोकांना, माझ्या जनतेला, माझ्या याचा अर्थ हिंदू, माझ्या याचा अर्थ माझ्या रक्ताचे, माझ्या गोताचे, माझ्या गणाचे, माझ्या संस्काराचे, माझा देव मानणारे ते सगळे जे आहेत ते, माझी तीर्थ मानणारे, माझ्यासारखे वागणारे ते जे आहेत ते,
या सगळ्यांना त्रास देणारे पीडित जे आहेत त्यांना बाहेर काढणं हे महत्त्वाचं, पीडा देणारे आहेत त्यांना मारणं महत्त्वाचं. ही आईसाहेबांची इच्छा आहे, ती पूर्ती करणारा हा पुत्र आहे. प्रत्येक वेळी आईसाहेबांचा विचार. आता पुढं आपण परत विचार करणार आहे. शिवाजी महाराजांना काय हौस आहे का अंगावर कडे तोडे घालवावे, दरबारात बसावं, मिरवून घ्यावं, आपलं कौतुक ऐकून घ्यावं? नाही आहे. जनतेसाठी आयुष्य वेचणारा माणूस आहे हा. पण आईसाहेबांनी अज्ञानदासाला बोलवून घेतलं आणि कौतुक केलं. शिवाजी महाराजांना राज्यावर बसायची इच्छा नाही आहे, राजा व्हावं अशी इच्छा नाही. पण आईसाहेबांनी सांगितलं तू राजा व्हावंस. आता जे काही काम केलंय त्याला मोर्तब पाहिजे, शिक्का पाहिजे, त्याच्यासाठी छत्रपतीपद धारण केलं पाहिजे. आईसाहेबांनी सांगितलं. गागा भट्ट राज्यावर बस म्हणतात, धर्माची आज्ञा म्हणून म्हणतात, तरी सुद्धा शिवाजी महाराज नाकारतात. नको नको. पण आईसाहेब सांगितल्यावर होय म्हणतात. समोर दिसणारा कोंडाणा दिसलं की मन अस्वस्थ होतं, म्हणून आईसाहेब सांगतात तो स्वराज्यात दाखल झाला पाहिजे. शिवाजी महाराज ते घ्यायला जातात, मध्ये तानाजी मालुसरे भेटतात, आणतात. हा पुढचा भाग झाला. म्हणजे आईसाहेबाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे शिवाजी महाराजाचं कर्तव्य आहे. तोच ध्यास, तीच आस किंवा त्यासाठी जीवनाची धडपड शिवाजी महाराज त्या अर्थाने करतात. आणि अशा आईसाहेबाला आता ते सुरतीवरून भेटायला यायला लागलेले आहे, निघाले. खरं तर हे वर्ष अख्खं धकाधकी आहे. कोणचं वर्ष नाही हो धकाधकीचं, कोणचं वर्ष नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डोळ्यांनी पाहणं आनंदाचा विषय आहे आईसाहेबांच्या दृष्टीनं. आणि राज्याभिषेक पाहिल्यावर गेल्या वगैरे हा पुढचा भाग जरी असला तरी विषय, पण आईसाहेबाच्या ओढीचा आहे. सगळं वर्ष धकाधकीत गेलंय पण चित्त मात्र आईपाशी आहे. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी. शिवाजी महाराजांकडे आईसाहेबाचं लक्ष आहे, पण त्याहून शिवाजी महाराजांचं आईसाहेबाकडे लक्ष आहे. आईसाहेबाकडे जायचं आहे. काही कमी जास्त झालं कोण आहे वरद हस्त ठेवणारा, सांगणारा, मार्गदर्शन करणारा? आईसाहेब आहे. त्यांच्या संस्कारात आपण वाढलोय, त्या अर्थाने ते वागतात आणि त्या अर्थाने ते यायला लागलेले. अख्खं वर्ष शोभन नाम संवत्सर. आत्ता 4 जानेवारी 1664 आहे, सुरत लुटली आहे, पण त्याच्या आधी अख्खं वर्ष धकाधकीत गेलेलं आहे. शोभन नाम संवत्सर, चैत्राचा महिना आहे, त्यावेळेस संवत्सर सुरू होतं. चैत्राच्या महिन्यात शिवाजी महाराजांनी काय केलं? रामनवमीच्या दिवशीच शाहिस्तेखानावर छापा घातला 1664 सालात. सुरुवातच तिथून प्रतापापासून झालेली आहे. प्रतापी सुरुवात झाली. शाहिस्तेखानावर छापा घातला आणि शाहिस्तेखान पळून गेला. स्वराज्यातून त्याला हाकलून लावला, निघून गेला. विजयाला सुरुवात झाली. नंतर महाराज वैशाख महिन्यात तळकोकणात गेले. पाहिला आपण सगळा विचार. तळकोकणात जाऊन कोकण जिंकून आले. याच काळात नेताजी पालकर मोगलाई मुलकात धुमाकूळ घालत फिरत होता. तोही शाहिस्तेखानाचं ते पारिपत्य वगैरे या सगळ्या विषयात होताच, पण मोगलाई मुलकात धुमाकूळ घालत होता. शाहिस्तेखान निघून गेल्यानंतर सुद्धा नेताजी पालकर मोगलाई मुलूक जिंकत होता, तिथून पैसे आणत होता. पावसाळा संपला म्हणजे चैत्र झाला, वैशाख झाला, ज्येष्ठ झाला. आता 4 महिने पावसाळ्याचे, आषाढापासून सुमारे कार्तिकापर्यंतचे. त्या काळात स्वस्थ बसायचं, काही करता येत नाही, हिंडता फिरता येत नाही, पण तरी महाराजांचं लक्ष अनेक गोष्टीकडे असतं. नुसतं बसायचं म्हणजे पावसाळ्यात काही युद्धाच्या हालचाली करता येत नाहीत. बाकी रोजच्या हालचाली चालल्याच पाहिजेत, हेराच्या बातम्या आल्याच पाहिजेत, बाकीच्या गोष्टी चालल्याच पाहिजेत, महसुलात काम चाललं पाहिजे, राज्यकारभाराचं काम चाललं पाहिजे, सैन्याच्या भरतीचं काम चाललं पाहिजे. आता पावसाळ्यात भरती होत नसते, पण त्यासाठी जे कामं आवश्यक आहेत ते केली पाहिजे. त्या अर्थाने कामं चालतात. आणि सैन्यही सुट्टीवर जातं पावसाळ्यात घराकडं. त्या काळात ते जास्त असायचं. आता ते वेगळ्या पद्धतीने जाते सुट्टी. त्यावेळी सैन्याला पावसाळ्यात सुट्टी असायची. आवश्यक तेवढे लोक गडावर राहायचे आणि बाकीचे जे आहेत ते जायचे आणि मग त्यांचे आदले बदले राहायचे. त्यालाही महिनाभर सुट्टी, ह्यालाही महिनाभर सुट्टी, असं आलटून पलटून असतं. आश्विनापर्यंत स्वस्तता झाली. आश्विनात शिवाजी महाराजांनी बहिरीची पाठवला बाहेर, स्वतःही काही कामात राहिले. कॉस्मोदी गार्डा म्हणतो की स्वतः शिवाजी महाराज गोसाव्याचं रूप घेऊन सुरतेत आले आणि सुरत पाहून गेले. बाकीची साधारण म्हणतात की बहिरीजी सुरतेत होता, म्हणजे बहिरीजी हेर म्हणून काम करीतच होता, पण महाराज सुद्धा आधी सुरत गुप्त रूपाने जाऊन पाहून आले असं मग कॉस्मोदी गार्डाने लिहिले. त्यानं ऐकलेल्या कथेवर म्हणलं असेल, त्यानं ऐकलेल्या बातम्यावर म्हणलं असेल, काय झालं काय माहीत नाही, पण त्यानं म्हटलं आहे. विचार आपण करायचा, खरंच गेले असतील का नाही गेले असतील, गेले असण्याची कारणं काय असू शकतात, नसल्याची कारणं काय असू शकतात, सगळा विचार त्या अर्थाने करायचा. काहीच अंदाज वर्त करण्याशिवाय आपल्याला काही बोलता येत नाही. गेले असतील नसतील दोन्हीचाही विचार करायचा. मग जो विचार जास्त प्रबळ होईल त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं आहे.
म्हणजे हे झालं अश्विन मार्गशीर्षापर्यंत. पौषात तर महाराज सुरतेत गेले ना, सुरत लुटली. जायला सुमारे महिना लागला आणि यायला परत 15 दिवस 3 आठवडे तरी लागले असतील. ते करून महाराज माघारी आले. आता माघारी येत आहेत आणि परतत असताना महाराजांना वार्ता आली. काय वार्ता आली? भयंकर घात घालणारी, वज्राघात घालणारी वार्ता आहे. अर्धा रस्त्यात आली की राजगडावर असताना आली सापडत नाही, माहीत नाही, अधिकृतता सांगता येत नाही. पण एक भयंकर बातमी होती की जी महाराजांच्या विषयाने आणि सगळ्याच भोसले कुटुंबाच्या विषयाने घाताची आहे. माघाचा महिना उजाडला. तारीख 23 जानेवारी 1664 माघ शुद्ध पंचमी म्हणजे बसंत पंचमी. या दिवशी काय झालं? शहाजीराजे होदेगिरीच्या जंगलात, म्हणजे ते दक्षिणेत राहत होते बेंगलोराच्या जवळ, त्यावेळी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले. होदेगिरी नावाचं गाव आहे आणि तिथं परिसरात मोठं जंगल आहे. या जंगलाच्या परिसरात शिकारीला गेले. जंगलात राजे शिरले. खाशा मंडळींना बरोबर घेतलं होतं हुकूम देऊन. शिकार करणं हे राजलक्षण आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. राजाने शिकार करणं हे राजाचा मृग आहे. त्याच्यातनं 2 गोष्टी साध्य होत असतात शिकारीतनं. नित्य अलर्ट राहणं, ज्याचे सराव जो आहे, घोडे चालवणं, भाला चालवणं. युद्धाच्या काळात युद्ध आहे, पण युद्ध नसताना शिकार करायची, स्वस्थता असताना. मनोरंजन म्हणूनही त्याचा एक भाग आणि दुसरं सराव म्हणूनही एक भाग. घोड्यावरून जाणं, चालणं, घोडं वळवणं, फिरवणं आणि शस्त्र चालवणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते केलं जातं शिकार. शहाजीराजे खाशा मंडळीला बरोबर घेऊन शिकारीला गेले. शिकार करीत असताना शिकारीसाठी टेहळे असतात, बरोबर लोक असतात, ते पुढं जातात. शिकार उठली की सांगतात. मग ती कुठं काय भागात काय आहे, त्या भागातले जंगलातले माहितगार असतात, ती बरोबर असतात. तसं ती टेहळे बरोबर फिरत असते. शिकार करीत असताना राजांना एकदम शिकार दिसली आणि समोरून शिकार दिसली की राजांचं घोडं त्याच्या मागं दौडत सुटलं. टप्प्यात येईपर्यंत शस्त्र चालवता येत नाही, भाला घेऊन शिकार करायची आहे ना, त्यावेळेस तलवारीने शिकारीचा विषय वेगळा, भाल्यानं करावी लागते शिकार. आता गोळीनं बंदुकीनं मारतात शिकार. शहाजीराजे भाला घेऊन शिकारीला बाहेर पडलेले आहेत आणि शिकार टप्प्यात दिसली की भाला मारायचा आहे. या अर्थाने शिकारीच्या मागं घोडा पळतोय. बाकीचे लोक मागं आहेत, पण ते शिकारीच्या नादात राजे आत जंगलात गेले, खूप आत गेले. शिकारीला पळत गाठत आणि एकदम घोटाळा झाला. घोड्याचा पाय झाडाच्या मुळीत अडकला आणि घोडा पडला की शहाजीराजे पडले. डोक्याला जबरदस्त मार लागला. राजे पडले, मार लागला. मागच्या लोकांनी त्यांना उचललं आणि आपल्या मुक्कामावर आणून ठेवलं, शिबिरात आणून ठेवलं. आणि औषधोपचार, जे लोक आहेत, वैद्य आहेत, ते बरोबरचे औषधोपचार करायला लागले. राजे त्यावेळी जे डोक्यावर पडून शुद्धीतून बेशुद्ध झाले ते उठलेच नाही. धाडकन जमिनीवर राजे कोसळले, बेशुद्ध झाले आणि उचलून नेल्यानंतर राजाची आणि मृत्यूची झटापट सुरू झाली. एकदा मेंदूला मार लागला की अवघड असतं फार. तो बरा होणं, त्यातून सावरणं अवघड. आणि मग राजांची मृत्यूची झटापट सुरू झाली. सुमारे काही दिवस, 12-15 दिवस, किती दिवस ॲक्युरेट दिवस सांगता येत नाहीत, पण शहाजीराजे मात्र उपचार चालू होते आणि मृत्यूच्या झटापटीत सगळे उपाय संपले आणि शहाजीराजांनी जग सोडलं. शहाजीराजे गेले आणि ही वार्ता शिवाजी महाराजांपर्यंत आली. आईसाहेबांच्या करंड्यातलं कुंकू संपलं, सगळं काही संपुष्टात आलं. खरं तर दुःखद प्रसंग, आत्यंतिक. एकोजीराजांनी तिकडे सगळी क्रियाकर्मांतरी केली. म्हणजे इकडं शिवाजी महाराज पुण्यात आहेत किंवा राजगडात आहेत आपण म्हणतो, आणि एकोजीराजे बेंगलोरापाशी आहेत. शहाजीराजांच्या जवळ ते आहेत. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे ते शहाजीराजांपाशीच राहत होते. ते मागच गेले होते, अफजलखानाने त्यांना मारलं होतं ना. पण एकोजीराजे हे दुसरे बंधू शिवाजी महाराजांचे, की जे दुसरी सावत्र माता होती तुकाबाई साहेब, ती मोहित्यांच्या घरातली, तिचे पुत्र, त्यांनी सगळी क्रियाकर्मांतरी केली. अंतर इतकं लांब आहे
की बातम्या येणं आताच्या काळासारखं झालं असं असं लगेच या असं नाही त्यावेळेस होत. त्यामुळे ते करता येणं शक्य नाही. म्हणून त्यावेळेस त्यांनी एकोजीराजांनी होदेगिरीच्या तिथंच सगळी क्रियाकर्मांतर केली आणि विजापूरहून किंवा विजापूर, बंगळूर, राजगड या सगळ्या ठिकाणी तिथून बातमी आली. ही बातमी राजगडावर आली आणि आकाश कोसळावं तसं वज्राघात राजगडावर झाला, शिवाजीराजांनाही झाला. राजवाड्यात बातमी आली, राडारड सुरू झाली. किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला. सगळ्यात जास्त स्थिती वाईट झाली आईसाहेबांची. अवघ्या 10व्या वर्षी सुमारे 1610-12 सालात जिजाऊसाहेबांचं आणि शहाजीराजांचं लग्न झालेलं आहे. आणि तेव्हापासून 52 वर्ष शिवाजी महाराजांच्या शहाजीराजांच्या बरोबर जिजाऊसाहेब आणि शहाजीराजांचं लग्न झाल्यानंतर शहाजीराजांच्या बरोबर या सतत संसारमग्न आहेत. शहाजीराजांच्या संसारात जिजाऊसाहेब आल्या आणि उन्नती आली किंवा जिजाऊसाहेब आल्या आणि लक्ष्मी आली, जिजाऊसाहेब आल्याने एक वेगळी दिशा प्राप्त झाल्यासारखं झालेलं आहे. अनेक गोष्टी त्यामुळे बदलून गेल्या. संसार शहाजीराजांचा आणि जिजाऊसाहेबांचा भरपूर झाला, मोठा झाला. शहाजीराजांच्या कर्तृत्वाचा विचार करीत असताना वेगळ्या अर्थाने विचार करणं आहे. शहाजीराजे सामान्य नाहीत, विलक्षण आहेत, मोठे आहेत. वयाच्या अवघ्या म्हणजे 10 वर्ष 12 वर्ष असताना निजामशाहीचे सरदार बनले ना. मालोजीराजे गेले आणि मालोजीराजाचं जे सगळं पद आहे ते शहाजीराजाला दिले गेलं. पुढं कर्तृत्वानं मोठे झाले, खूप मोठे झाले. किती मोठे झाले? निजामाने आणि आदिलशहाने सुद्धा शहाजीराजांच्या बाबतीत विचार करीत असताना यांना पकडावं की नाही पकडावं, जरी विरोधात वागला तरी याचा विचार करायचा त्यांना धास्ती होती. शहाजीराजाला धरलं तर अवघड होईल, आपलं राज्य लयाला जाईल. किंवा निजामशाहीतच घडलेली गोष्ट आहे. निजामशाही बुडाली असं महाबत खानाला वाटलं, पण शहाजीराजांनी निजामशाही तोलून धरली. एकट्याने विजयी संपादन केलं, तिला पुढं घालवलं. बादशाला मांडीवर घेऊन राज्य चालवलं. त्याच्या आधी तर मुघल आणि आदिलशाह दोघं मिळून निजामशाही बुडवायला आले असताना दोघांचा पराभव केला शहाजीराजांनी बातोडीच्या रांगणात. म्हणजे किती मातब्बर माणूस आहे. दक्षिणेच्या राजकारणात त्यांचं वजन प्रचंड निर्माण झालेलं आहे. शहाजहान सुद्धा यांना घाबरतो. दिल्लीचा बादशाह तो शहाजीराजाला घाबरतो. इतकं वजन निर्माण झालं. ज्यावेळी निजामशाही शहाजीराजांनी तोडून धरली, शहाजीराजांना निरुपाय म्हणून 2-3दा इकडून तिकडून जावं लागलं किंवा स्वराज्य स्थापनेचाही प्रयत्न करून पाहिला, पण तेही फसला, यशस्वी नाही झाला. सरळ आपण राजा घोषित केलं तर होत नाही. किंवा दुसरं निजामाला मांडीवर घेऊन वजीर म्हणून चालवलं तरी त्यात अपयश आलं. मात्र त्यावेळी शहाजीराजांना दक्षिणेत ठेवू नका हे शहाजहाननं आदिलशहाला सांगितलं. शहाजीराजांना जिकडं नोकरीला जायचं तिकडं जाऊ द्या, तुमच्याकडे आले तर तुम्ही घ्या, माझ्याकडे आले तर मी घेईन. त्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीत गेले नोकरीला. आदिलशहाला सांगितलं शहाजहाननं की शहाजीराजाला दक्षिणेत ठेवणं. दक्षिणेत म्हणजे सह्याद्रीच्या या मुलकात ठेवू नका, कारण इथं ठेवलं तर दोन्ही सत्तांना धोका आहे, आम्हालाही आणि तुम्हालाही. त्यामुळं तुम्ही यांना दूर विजापुरापासून लांब खाली कुठेतरी पाठवून द्या. आणि त्यांनी बेंगलोरला पाठवलं. बेंगलोरला जाऊन शहाजीराजे राहिले. आदिलशाही वाढवण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं, पण आदिलशाही वाढवत असताना शहाजीराजांनी बेंगलोरात जे केलेलं काम आहे ते विलक्षण आहे. शहाजीराजांची कीर्ती, शहाजीराजांचा मान सन्मान दक्षिणेतल्या राजांनी वाढवला. शहाजीराजांनी दक्षिणेतले हिंदू राजे बुडवले नाहीत, त्यांना फक्त आपल्या अंकित घेतलं, आपली पाखर त्यांच्यावर घातली. नाव आदिलशहाचं, करतं सगळे शहाजीराजे. तिकडं कर्नाटकात शहाजीराजांनी अशा अर्थाने प्रस्थान केलं आणि तिथं जम बसवला की शहाजीराजे सार्वभौम सम्राटासारखी राहायला लागली. कुठं? बेंगलोरात. त्यांची दिनचर्या जर पाहिली, जयराम पिंड्याने राधा माधव विलास चंपू नावाचा शहाजीराजांच्यावर ग्रंथ लिहिला, त्यामध्ये शहाजीराजांची दिनचर्या सांगितलेली आहे. कसं वागतात शहाजीराजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं राहतात, ते जर पाहिलं तर मती गुंग होते. आत्तासुद्धा आदिलशाहीचे वरकरणी म्हणून जरी सरदार वाटत असले तरी शहाजीराजे स्वतंत्र सार्वभौम राजासारखे वावरतात. अब्द्यागिऱ्या धारण करतात, छत्र धारण करतात, चौऱ्या मोर्चे धारण करतात. आणि म्हणूनच
शहाजीराजांच्या विषयाने आदिलशहाकडे अफजल खानाने तक्रार केली. इथल्या रांचेवार मराठा लोकांशी याचे संबंध आहेत, हा एखाद्या राजासारखा राहतो, तक्रार केली शहाजीराजांची. मग पुढचा तो भाग आणलं, कैदेत आणलं वगैरे वगैरे अनेक गोष्टी झाल्या. पण रांचेवार म्हणजे तालेवार लोकांशी याचे संबंध आहेत आणि ते सगळे शहाजीराजांना अत्यंत प्रेमानं वागतात. आदिलशाही सत्तेचं त्यांनी जोकड जवळजवळ झुगारलंय, फक्त नाव तारण ठेवलंय. बाकी सत्ता राजांची. बंगळूर शहर, रणदुल्ला खानाकडून हे बंगळूर शहर शहाजीराजांना भेट मिळालेलं आहे. गाव भेट दिलं आहे बरं का, लक्षात ठेवा. आमच्यासारखं पेन भेट दिलं, वही भेट दिली, गुलाबाचं फूल दिलं असलं नाही, फोटो दिला संपलं नाही, गाव भेट दिलं आहे शहाजीराजांना. या किल्ल्याची डागडुजी शहाजीराजांनी केली आणि तिथंच त्यांचं कायमचं वास्तव्य झालं. ओल्ड बंगलोर म्हणजे बंगळूर शहराचं जुना बंगलोर जे आहे ना, तिथं जाऊन पहा, शहाजीराजांचा वाडा आहे, त्याला किल्ला आहे बाहेरून. अव्वल दर्जाची शिबंदी ठेवली, तोफखाना तयार ठेवला. या किल्ल्याला प्रचंड दरवाजे आहेत, 9 दरवाजे आहेत आणि 4 गगनचुंबी मनोरे आहेत, उंच उंच मनोरे आहेत. किल्ल्यात विशेष आहे. बंगळुरू पण आहे, दोड्डा बेलापूर आणि कोलार ही शहरेही शहाजीराजांच्या काळात भरभराटीस आलेली आहेत. विशाल शहर आहेत, मोठी आहेत. शहाजीराजांच्यामुळं त्याचं वैभव वाढलेलं आहे. त्यातलं कोलार म्हणजे काय लक्षात येतं का? माहीत नसेल. हिंदुस्थानात सोन्याच्या खाणी असलेलं गाव म्हणजे कोलार. जिथं सोनं उत्पादित होतं, जमिनीतून सोनं काढलं जातं, ते कोलार. लक्षात ठेवा. शहाजीराजे कधी कधी तिथं मुक्कामाला असायचे, कधी कधी बेंगलोरास असायचे, कधी कधी दोड्डा बेलापूरला असायचे. नंदी हिल्स बेंगलोराच्या जवळ आहे. इथं शहाजीराजांचा उन्हाळ्यातल्या काळात मुक्काम असायचा, नंदी हिल्सला. उन्हाळ्यातल्या काळात म्हणजे उन्हामुळं त्रास होतो म्हणून थोडं गारवा हिरवळ असणारा ठिकाण, डोंगराचा परिसर म्हणून शहाजीराजे तिथं राहायचे. त्या महालाचं नाव आहे विशेष, काय? गौरी महाल. म्हणजे आस्था जपल्या किंवा हिंदुत्व मनात असलं की असं असतं. काय? गौरी महाल. बेंगलोरला आता बंगलोर किंवा बेंगलोर म्हणतात. ख्रिश्चनांनी इंग्लिशांनी देशावर सत्ता स्थापन केली तेव्हा बंगलोराचं बेंगलोर केलं. आमचा स्वाभिमान जागृत झाल्यावर पुन्हा आता बेंगलोर म्हणतात. हां, लक्षात ठेवायचं. शहाजीराजे फार विद्वान होते. अनेक गोष्टीत त्यांची विद्वत्ता होती. शहाजीराजांच्या पदरी अनेक विद्वान लोकांचा संचय होता. त्यांना त्यांनी पदरात ठेवलं होतं, म्हणजे आपल्या आश्रयाला ठेवलं होतं. प्रत्येक विषयातले वेगळे वेगळे लोक आहेत. जयराम पिंड्याच्या त्या मगाशी सांगितलेल्या राधा माधव विलास चंपूमध्ये 52 लोकांची नावं आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली आहेत. कुणी ज्योतिषी आहे, कुणी नर्तक आहे, कुणी गायक आहे, कुणी वादक आहे, कुणी संस्कृत जाणता आहे, कुणी संस्कृत पंडित आहे, कुणी व्याकरणकार आहे. त्यातली काही नावं सांगतो. शिवराम गोसावी, मल्हारी भट्ट, नारोपंत हणमंते, रघुनाथ पंडित, प्रभाकर भट्ट, विश्वनाथ भट्ट, जयराम पिंडे ज्यांनी हे चरित्र लिहिलं ते, विश्वेश्वर वैद्य, प्रल्हाद सरस्वती यासारखे अनेक पंडित, विद्वान, मुत्सद्दी, कलाकार शहाजीराजांच्या पदरी होते. राजे सुसंस्कृत होते, मुत्सद्दी होते, ध्येयवादी होते. ध्येय काय? आपलं राज्य. आपलं म्हणजे स्वतःचं नाही, हिंदूंचं राज्य. फक्त आडवळणानं, कारण 2दा अनेक गोष्टीत विचार करून पराभव झाला होता म्हणून आडवळणानं करत होते. पोरगा करतोय त्याला कधी शहाजीराजांनी हरकत केली नाही. करतोय ते करू द्या. उलट बादशाहाने विचारलं, तुमचा पोरगा असा उद्योग करतोय, याने हात वर केले. पोरगा माझा ऐकत नाही. पोरगा शब्द खरं तर आहे का तसं? प्रभू रामचंद्राच्या वंशात जन्मलेले शिवाजी महाराज मातृभक्त आहेत, परमपितृभक्त आहेत. शहाजीराजांनी जर सांगितलं असतं, शहाजीराजे सांगणार नाहीत हे गृहीतच आहे, तर शिवाजी महाराजांनी ते 100दा ऐकलं असतं. ऐकलेलं आहे अनेक गोष्टीत आहे. संभाजी मामा मोहित्यांच्या बाबतीत शहाजीराजांकडे तक्रार गेली, मामा असं करतात, यांचा बंदोबस्त करा म्हणून शिवाजी महाराजांना पत्र शहाजीराजांचं आलंय. केलं आहे. मामा आहेत तरी केलं आहे. शहाजीराजांचे मेहुणे आहेत तरी केलं आहे. पण शिवाजी महाराजांनी त्यांचाही त्यात मान राखला. संभाजी मामांना कैद केलं, राजगडावर आणलं. सगळा विषय संपला की मामांना पुन्हा सांगितलं, तुम्ही जा बेंगलोरात जा, शहाजीराजांकडे जा, काय करायचं तिथं महाराज साहेब तुम्हाला सांगतील. म्हणजे मर्यादाही राखतात. शिवाजी महाराज तसे आहेत. शहाजीराजांचे खऱ्या अर्थानं वारस आहेत. जयराम पिंड्याने याच संस्कृत काव्यात शहाजीराजांच्या कीर्तीबद्दल एक
श्लोक लिहिलेला आहे, विचार करण्यासारखा आहे. काय लिहिलं आहे? जगदीश विरंच को पुछत है, कहो शिष्ठी रची रखे कौन कहा. जगदीश म्हणजे जगदीश्वरानं सृष्टी निर्माण करण्याला विचारलंस, तू सृष्टी निर्माण केली, आता कोणाची कुठं स्थापना केलीस? कशासाठी? कर जेही कही जयराम विरंचे, तिरी लोक जहां के तहा. ससी वो रवि पूरब पश्चिम लो, तुम सोय रहो सिर सिंधु महा. अरु उत्तर दक्षिण रचन को, इत साहजू है उत शाही जहा. म्हणजे ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करत्या ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष भगवान शंकराने विचारलं, तू सृष्टी निर्माण केलीस, पण तिच्या रक्षणाला कोणाकोणाला कुठं कुठं ठेवलं सांग बरं. निर्माण केलं, पण तिचं रक्षणही गरजेचं आहे. कसं केलं, काय केलं? तेव्हा ब्रह्मदेव सांगतो, पूर्वेचा रक्षक म्हणून मी सूर्याची स्थापना केली, पश्चिमेचा रक्षक म्हणून मी चंद्राची स्थापना केली, उत्तर दिशेचा रक्षक म्हणून राजा शहाजहानची स्थापना केली, आणि दक्षिणेचा रक्षक म्हणून राजा शहाजीची स्थापना केली. म्हणजे अरु उत्तर दक्षिण रचन को, रचन म्हणजे रक्षण को, इत शाहजहू उत शहीजहा. उत्तरेला शहाजहान आणि इकडे दक्षिणेला मात्र शहाजीराजाची स्थापना केली. म्हणजे किती मोठं काम शहाजीराजाने केलेलं आहे. दक्षिण देशाचं रक्षण करण्याचं काम, धर्माचं रक्षण करण्याचं काम शहाजीराजांनी केलं. असे शहाजीराजे आहेत. शहाजीराजे कसे आहेत आपण खूप विचार करतोय. शहाजीराजांचा विचार म्हणजे शहाजीराजांचं कर्तृत्व आहे. शहाजीराजे निवर्तले किंवा आता स्वर्गलोकाला दान गेले, मोक्षाला गेले, पण शहाजीराजे कळणं महत्त्वाचं आहे. आपल्याला थोडंसं कळणं महत्त्वाचं आहे. त्यांची दिनचर्या जी आहे ती कशी आहे? पहाटे पहाटे शहाजीराजे झोपेत असताना शेजगराजवळ बाळ संतोष, कुडमडे जोशी आणि शाहीर मंडळी भोपाळ्या म्हणत शेजारी बसतात. म्हणजे त्या महालाच्या दारात आपण पांडुरंगा, उठा पांडुरंगा आता अरुणोदय झाला, प्रभात समये पातला, आपण काकडा करतो का नाही, तसं देवाचं आणि राजाचं गुणगान करणं हे भाटांचं काम असतं. भाट म्हणजे देवाचं किंवा राजाचं गुणगान करणारे लोक. त्यांनी देवाचं गुणगान करावं. नामदेवरायाचे अभंग आहेत, नाथ महाराजाचे आहेत, सगळ्याचे आहेत भोपाळ्याचे अभंग, पाठ असतील काकड्याचे अभंग. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्री, देवा आता उठा, निद्रेची वेळ संपली. तसं शहाजीराजांच्या दारात बसून लोक भोपाळ्या गात आहेत. उठा, झाला आता अरुणोदयाची वेळ झाली, ब्रह्ममुहूर्त आला, उठा. शय्येवरून राजे जागे होताच विश्वनाथ भट्ट ढोकेकर उच्च स्वरात संस्कृत प्रातस्मरण करीत त्यांच्यासमोर येतात. मग कित्येक ब्राह्मण पुण्याह वाचन म्हणजे उठल्यानंतर शुभकारक असणारे मंत्र, आपण म्हणत नाही का, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज किंवा प्रभा, काय आहे ते हात चोळून म्हणतो ते, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, ते म्हणतात. शहाजीराजेही म्हणतात. उठल्यानंतर ओंकाराचं वेदपूर्वक पठण करतात. स्वस्ती साम्राज्यादी मंत्राने आशीर्वाद देतात. उठल्या उठल्या शुभ व्हावं, आता दिवसभर शुभ व्हावं. कित्येक अग्निहोत्री षटकारात गुंफलेले असतात. भोपाळ्याच्या प्रातस्मरणाच्या स्मरणातून घोषातून शहाजीराजे जागे होतात. बाहेर येऊन आकाश दर्शन करतात. आकाश दर्शन म्हणजे काय? सप्तऋषीचं दर्शन करतात. म्हणजे सप्तऋषी अजून लोप पावायच्या आधी उठतात. आता सारखं नाही. सूर्य कसं काय म्हणायचं सांगू, आम्ही सूर्यवंशी आहोत, म्हणजे सूर्याच्या वंशात, म्हणजे सूर्य आमच्या अंगावर उठल्यावर किंवा सूर्य आमच्या अंगावर कवळसा टाकल्यावर आम्ही उठतो, असं आता आहे. 10 वाजता ढुंगणावर सूर्य पडला की लोक उठतात. शहाजीराजे तसे नाही आहेत. सूर्याच्या उगवयाच्या आधी अजून सप्तऋषी आकाशात आहेत तोपर्यंत उठतात. अरुंधची, शची, देवसना, आकाशगंगा, सप्तऋषी यांचं दर्शन घेतात. भगवान विष्णू शिवाचं दर्शन घेतात. स्कंद, लोकपाळ, ब्रह्मदेव, अग्निदेव यांचं दर्शन घेतात. आणि यावेळी जंगम शंख फुंकतो, गुरव शिंग वाजवतो, घडशी चौघडा वाजवतो, म्हणजे मंगलवाद्याच्या निनादात ते उठून बाहेर येतात. या सगळ्याची दर्शनं घेतात. मंगलध्वनीच्या निनादात ऐरावत, सवत्सदेनू, ब्राह्मणी, विदूषक, ठेंगू ब्राह्मण, जलाशयात नुकताच बाहेर पडलेला वराह म्हणजे डुक्कर यांचं नित्य दर्शन करतात. सकाळी उठल्या उठल्या कोणाला पाहावं? धर्मशास्त्राच्या विषयानं सुवासिनी पाहावी, सवत्स गाय पाहावी, हत्ती पाहावा,
शुभलक्षणं आहे ती सगळी. शहाजीराजे त्या अर्थाने वागतात. उठल्या उठल्या ध्वजाचं दर्शन करतात. आपल्या वाड्यावर लावलेला ध्वज असतो ना, आता आपल्या घरात आपण लावत नाही, पण मोठ्या मोठ्या राजे लोकांच्या वाड्यावरती अजूनही कोल्हापूर छत्रपती, सातारकर छत्रपती यांच्या वाड्यावर 12 महिने ध्वज लावलेला असतो. आपल्या वारकरी मंडळींच्या सगळ्या मठांवरती ध्वज असतो. मठ असो, मंदिर असो, किंवा आपण जिथं राहतो त्या घरात सुद्धा लोक आपली आपली पताका, मंगलचिन्ह आहे ते, आपली पताका ती लावलेली असते. सकाळी उठले की तिचं दर्शन करतात शहाजीराजे. मग पुढे जातात. नंतर वाड्याच्या पटांगणात 1500 घोडेस्वार किंवा पायी कवायत करीत असतात. समोर लोक आहेत, 500 लोक, 1500 लोक घोडेस्वार. त्यांचा रोजचा सकाळचा खेळ, सरावाचा भाग किंवा कवायत, ड्रिल म्हणतो नाही आपण, तसं ते करतात. ते येतात आणि दिल्ली दरवाजा, घराच्या वाड्याचं नाव काय पहा, वाड्याचा दरवाजा, दिल्ली दरवाजापाशी थांबून ती सगळी कवायत पाहतात. समोरच्या लोकांचं चाललेलं बरोबर आहे, कमी आहे, जास्त आहे, त्याला काही मार्गदर्शन करायचं असेल तर ते करतात. नंतर रथ, शिबिका, पालख्या वगैरे वाहनाचं अवलोकन करतात. समोर जे त्या गोष्टी आहेत ते पाहतात. यावेळी एखादा सिंहाचा बच्चा किंवा घेऊन किंवा एखादा दरवेशी येतो किंवा एखादा थट्टी कामगार म्हणजे करमणूक करायला एखादा माणूस येतो. माजलेला पोळत घेऊन येतो, एखादा खेळ करतो. ते खेळ पाहून शहाजीराजे संतुष्ट होतात, त्याला काही बक्षीस देतात. नंतर जातात. मग हंस, चाप, मत्स्य यांचे शुभशकून घेतात. अनेक गोष्टी शुभशकुनाच्या ज्या असतात ते शहाजीराजे करतात. मग पुढं काय होतं, दरवाजाच्या तोरणाकडे पाहत परसदारातील अश्वत्थ, औदुंबर या शुभवृक्षा, पारिजातक या शुभवृक्षांच्या छायेखालून जातात. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पारिजात आणि औदुंबर याच्या सावलीतून जातात. सगळ्या शुभ गोष्टी सकाळी शहाजीराजे कसे करतात पहा. धर्मशास्त्रानं सांगितल्याप्रमाणे, सार्वभौम सम्राटाप्रमाणे विजयनगरच्या राजाची दिनचर्या अशीच लिहिली गेलेली आहे. एका परदेशी प्रवाशाने ती पाहिलं आणि ते लिहिलेलं आहे. ती दिनचर्या आणि शहाजीराजाच्या दिनचर्या यात काहीही अंतर नाही. शेवटी दक्षिणावर्ती शंखातील तीर्थाचा नेत्राला स्पर्श करून वेळूच्या लंबायमान दांड्याच्या आग्रावर असलेल्या फडकत असलेल्या जरीपटक्याकडे पाहतात. म्हणजे सकाळी सकाळी या सगळ्या दक्षिणावर्ती शंख म्हणजे विठोबाच्या हातातला जो शंख आहे, दक्षिणावर्ती म्हणजे उजवा शंख. थोडक्यात सांगतो, शंखाचे जे प्रकार आहेत त्यातला तो भाग आहे उजवा. शंखाला पाळी असते ना, ती डाव्या बाजूला असते आणि उजव्या बाजूला असते. उजव्या बाजूचा शंख अत्यंत कमी प्रमाणात मिळतो. तो देवानी वापरावा, सामान्याला तो लाभतही नाही. देवासाठी असतो, राजासाठी असतो. तो शहाजीराजांकडे तसे शंख आहेत, एक नाही अनेक आहेत. रामेश्वरपर्यंत त्यांची सत्ता आहे ना तशी. आणि त्यामुळे ते शंख शहाजीराजाकडे येतं. त्या शंखातलं पाणी डोळ्याला, नेत्राला लावतात आणि मग ध्वजाचं दर्शन करतात. मग परीक्षणासाठी आपले राजपुरोहित नाही, राजवैद्य त्यांच्या पुढे येतात. नाडी पाहतात. उठल्या उठल्या सगळ्या गोष्टी झाल्यावर नाडी पाहतात. नाडीत काही रोज नाडी पाहणं म्हणजे डॉक्टर कामाला ठेवला आहे थोडक्यात म्हणा. रोज येऊन तपासतो, आरोग्य चांगलं आहे का, कमी जास्त वाटेल तर तसं मार्गदर्शन करतो. असं करा, असं करा, हे करा, हे खा, हे करू नका, हे खाऊ नका. मग एक ब्राह्मण हातात तेलानं भरलेली रुपयाची परात आणि तुपानं भरलेली सोन्याची परात घेऊन येतो. तेलानं आणि तुपानं भरलेल्या पराती सोन्याची आणि चांदीची. मग काय करायचं, ते त्याच्यात मुखावलोकन करतात. उठल्या उठल्या आरसा पाहून करायचं नसतं. झोपेतून उठल्या उठल्या आरसा पाहायचा नाही. मुखावलोकन कसं करायचं, असं तुपात किंवा तेलात तोंड पाहायचं. शहाजीराजे ते करतात. मग शुभशकून झाले की सभा मंडपात प्रवेश करतात. त्याला नवगजी म्हणायचं. नवगजी म्हणजे 9 गजाचा अंतर असणारा दरबार. तिथे येऊन बसतात, सदरेवर बसतात. आणि तिथं मग पदरी असणारे शूर मराठे सरदार, कवी, शास्त्रज्ञ, मुत्सद्दी त्यांची वाट पाहत असतात. त्यांच्याशी चर्चा, गप्पा किंवा काम दरबारी जे आहे ते तिथं चालतं. यावेळी परराष्ट्रातले आलेले वकील शहाजीराजांना भेटायला तिथे येतात. पंडितजन आलेलेच असतात. तिथं चोपदारांच्या जयघोषात काठी टेकीत टेकीत ते पुढे येतात. तलवारीचं आग्र टेकीत शहाजीराजे पुढे येतात, सिंहासनावर बसतात आणि मग तिथं कामकाज चालतं.
भोजन, त्यानंतर वामकुक्षी, प्रजेची न्याय मनसब, ती कामं, मनोरंजन, ते व्यवहार पाहतात संध्याकाळी झोपेनंतर. भोजनोत्तर 2 प्रहर स्वारी शिकारी नसल्यास पंडित कारभाऱ्यांसोबत सायंकाळ पार येतो. ब्रह्मचर्चा, ब्रह्मचर्चा म्हणजे ब्रह्मज्ञानाची चर्चा. काव्य, विनोद, दान, धर्म, न्याय, मनसुबे या सगळ्या गोष्टींचा विचार विमर्श करतात. सायंकाळ आटोलेपल्यानंतर खलबत खाण्यात शेलक्या लोकांसोबत बसतात आणि आलेल्या हेरांच्या बातम्या ऐकतात. तिथं खलबत चालतं. मग त्यानंतर अशा पद्धतीनं शहाजीराजे वागतात. म्हणजे किती विलक्षण माणूस आहे, कसा सार्वभौम सम्राट. जसा नरेंद्र मोदीचा आजचा दिनचर्या आहे तसं शहाजीराजांची दिनचर्या असं म्हणण्यासारखं आहे. राजाने कसं असावं शहाजीराजाकडे बघून नरेंद्र मोदी वागत असतील. शहाजीराजांची जशी दिनचर्या आहे, दुर्दैवानं शिवाजी महाराजांची दिनचर्या अशा पद्धतीने शिवाजी महाराज वागतात दिवसभर असं आपल्याला उपलब्ध नाही. जेव्हा राजगडावर आहेत, पुढे रायगडावर आहेत, सारखं शिकारीत नाही, स्वारीत आहेत. शिवाजी महाराज युद्धभूमीवर आहेत. पण युद्धभूमीवर नसताना जेव्हा मुक्कामावर आहेत तेव्हा कसं राहतात? बहुतेक वडिलांसारखंच राहतात असं म्हटलं पाहिजे. कारण आदर्श तो आहे. कसं असावं, कसं वागावं, कसं वागू नये. कारण आपल्या पदरी असणाऱ्या विद्वान मुत्सद्द्यातले काही लोक शिवाजी महाराजांना यांनी शहाजीराजांनी पाठवून दिलेले आहेत. आपले कुलोपाध्याय आहेत, आपले सरसेनापती आहेत, बाकीचे जाणते लोक आहेत, सोनोपण डबीर आहेत किंवा अजून काही लोक आहेत, ती शहाजीराजांनी पाठवून दिलेले आहेत. कान्होजी जेदे शहाजीराजांनी पाठवून दिलेले आहेत. सखोजी दादोजी लोकरे ती शहाजीराजांनी अनेक लोक पाठवून दिले. हिचा मग इथं नाही, तुम्ही तिकडे जा, तिकडे गरज आहे. हणमंते, रघुनाथपंत हणमंते शहाजीराजांचे लोक आहेत. ही सगळे त्यांनी तिकडे पाठवले. शहाजीराजांची मुत्सद्देगिरी, विद्वत्ता विलक्षण आहे. किती गोष्टी आपण कितीतरी पाहिल्या. म्हणजे ते तुळेचं प्रकरण आहे नागरगावचं, आहे की नाही? तुळेचं हत्तीची तुळा सोन्यानं केली मुरा जगदेवासाठी. शहाजीराजांची विद्वत्ता आहे. जिथं जिथं आदिलशाही वजीरांची बुद्धी थकली, वजीर थकले, तिथं यांची बुद्धिमत्ता सुरू झालेली आहे. असे शहाजीराजे आहेत, अत्यंत कर्तबगार. पण आता दैवापुढं, कालगतीपुढं काही चालत नाही. दुर्दैव आडवं आलं आणि शहाजीराजांचा अंत झाला. त्यांचं स्वर्गावलोकन झालं. यावेळी शहाजीराजांना 3 पत्न्या होत्या. थोरल्या जिजाऊसाहेब, दुसऱ्या तुकाऊसाहेब, तिसऱ्या नरसाऊसाहेब किंवा नरसाबाई साहेब. यांच्या बाबतीत इतिहासात एकमत नाही. या शहाजीराजांच्या लग्नाच्या पत्नी होत्या की नव्हत्या याच्याबद्दल वादविवाद आहेत. विषय आपल्याला त्यात फार खोलात जायचं कारण नाही. तत्कालीन पद्धतीनुसार लग्नाच्या बायकाशिवाय इतरही स्त्रिया, हाही एक रूढी होती, त्याप्रमाणे इतर उपस्त्रियाही होत्या शहाजीराजांना. आणि शहाजीराजांचा परिवार फार विशाल आहे, मोठा आहे. परिवार याचा अर्थ आपण करीत असताना कुटुंब म्हणूनही करायचा आणि बाकीच्या अर्थाने सगळा परिवाराचा आहे ना. हे विश्वची माझे घरं या अर्थाने सगळे हिंदू माझी प्रजा आहेत, तेही परिवार आहे, विशाल आहे. पण कुटुंब म्हणून विचार करीत असताना 3 पत्नी आणि पुत्र, थोरले संभाजीराजे, दुसरे शिवाजीराजे, तिसरे एकोजीराजे, हे पुत्र औरस आहेत. त्यातले संभाजीराजे गेले. जिजाऊसाहेबाच्या पोटी संभाजीराजे आणि शिवाजीराजे जन्माला आले. तुकाऊसाहेबाच्या पोटी एकोजीराजे, एकोजी उर्फ व्यंकोजी म्हणजे त्या भागात असल्यामुळं व्यंकटेश या अर्थाने ठेवलेलं नाव आहे. तिरुपती बालाजी शहाजीराजांच्या राज्यातलं भाग आहे. आपल्याकडे त्याला एकोजी म्हणतात. दोन्ही अर्थानं ते नाव आहे. याशिवाय म्हणजे इतरही नरसाबाई साहेबांच्या पोटी जन्माला आलेले संताजीराजे हेही एक पुत्र आहेत. शिवाजी महाराजांना 8 भाऊ आहेत तशा अर्थानं. कोण कोण आहेत? दुसरे दासीपुत्र ज्याला म्हणतात, म्हणजे इतर स्त्रियापासून झालेले पुत्र आहेत. त्यात रायभानजीराजे आहेत, प्रतापजीराजे आहेत, भिवजीराजे आहेत आणि कोयाजीराजे आहेत. इतके पुत्र आहेत. हिरोजी फर्जंद हेही शहाजीराजांचे पुत्र आहेत आणि कोंडाजी फर्जंद हेही शहाजीराजांचे पुत्र आहेत. म्हणजे कोंडाजीबाबत पात्र थोडंसं मतभिन्नता आहेत नाहीत या विषयावर. पण फर्जंद याचा अर्थ पुत्र आणि पुढच्या काळातले जे काही कागदपत्र आहेत त्या अर्थाने कोंडाजी काका असे नाव खूप ठिकाणी आहे. संभाजीराजांनी लिहिलेलं त्या अर्थाने पण आहे. आणि हिरोजी फर्जंद तर आपल्याला माहीतच आहेत, तेही त्यांचे पुत्र आहेत. कारण ते शिवाजी महाराजांच्या जागेवरती झोपले. शिवाजी महाराजांसारखे दिसतात ना, भाऊच आहे तर भावासारखा दिसणार, स्वाभाविक आहे. थोरले संभाजीराजे मात्र कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले होते. शहाजीराजांच्या हयातीतच ते मृत्यू पावले होते. पण त्यांची पत्नी
आणि पुत्र त्यांची पत्नी म्हणजे जयंतीबाई, संभाजीराजाची बायको, तिला दीपाऊसाहेब असंही एक नाव आहे. ही आपल्या सासऱ्यापाशी तिथंच बेंगलोरास राहत होती. त्यांच्या पुत्राचं नाव आहे उमाजीराजे, म्हणजे संभाजी महाराजाचा पोरगा उमाजीराजे. हेही आजोबापाशी राहत होते. हे आता कर्तबाईला यायला सुरुवात झाली होती. पुढं मात्र तिथून ते आले पुढच्या काळात खूप वर्षात एकोजी राजाचं यांचं जमीन असं असावं, तिथून ते आले आणि आपल्या फलटणच्या शेजारी जिंती नावाचं गाव आहे तिथे येऊन राहिले. ती त्यांचं वतनातलं गाव आहे. तिथे येऊन राहिले आणि जिंतीला अजूनही भोसल्यांचा वंश अस्तित्वात आहे. हे संभाजीराजांचं घर तिथं अजून आहे. बॉबीराजे भोसले हे विद्यमान पुरुष होते. ते 2-4 वर्षाखाली मरण पावले अपघातात. पण आता त्यांचा पुढच्या घरातली आहे पिढी आहे, त्यामुळं ते आहे. आणि संभाजीराजांच्या निधनानंतर एकोजीराजांनी आता बंगळुरास शहाजीराजांचे पुत्र म्हणून युवराज असल्यासारखं ते वावरत आहेत. याच संभाजीराजांचे पुत्र उमाजीराजे यांच्याविषयी शिवाजी महाराजांचं प्रेम आहे बरं का. त्यांनी पुढं हे घर इकडं स्वराज्यात पण थोडंसं आलेलं आहे. एकोजीराजे धर्मप्रवण आहेत, विद्वान आहेत. एकोजीराजांच्या पत्नीचं नाव दीपाबाई. ही मामाची पोरगी आहे. दीपाबाई जी आहे ती मामाची पोरगी आहे. म्हणजे कुणाची? संभाजीराजे मोहित्यांची पोरगी आहे. संभाजीराजे मोहित्यांना 2 पोरी, त्यातली एक दीपाबाई आणि दुसरी सोयराबाई मोहित्यांच्या घरातली शिवाजी महाराजांची बायको. 2 भाच्याला 2 पोरी दिलेली आहे. शिवाजी महाराज आणि एकोजीराजे भाऊ आहेत आणि शिवाजी महाराज आणि एकोजीराजे मेवणे नाही साडू भाऊ पण आहेत. अशा अर्थानं तो विचार व्यक्त करायचा. एकोजीराजे कर्तृत्ववान आहेत, शूर आहेत, पण पुढं थोडंसं शिवाजी महाराजांनी त्यांचे कान झाडलेले आहेत. लक्षात ठेवा. पुढं एकोजीराजे नुसतं वैराग्य आल्यासारखे बसून राहतात, काम करत नाहीत. म्हणून शिवाजीराजांनी त्यांना उपदेश केलाय, नीट राहा, नीट वागा. असं बसल्यानं राज्यप्राप्ती कशी होते म्हणून एकोजीराजांना शिवाजी महाराजांनी शिकवण दिलेली आहे, थोरले भाऊ म्हणून. आणि एकोजीराजांचं पत्र जे आहे उपलब्ध, त्यात अजून एक पत्र आहे. काय त्याला मुसलमान सैन्यात असतात जय, तुर्क सैन्यात असतात जय कैसा होतो, हे त्यातलं वाक्य आहे. म्हणजे तुमच्या पदरी तुम्ही मुसलमानाची फौज बाळगली आहे ते चुकीचं आहे, ते ठेवू नका, तुम्हाला विजय प्राप्त होत नाही आहे. त्यांना काढून टाका किंवा जे ठेवायचे ते थोडे कमी करा. आपण सांगतील तसं वागत असतील तरच ठेवा, हाही त्यातला अर्थ आहे. नाहीतर काढून टाका, ठेवू नका. तुम्हाला विजय संपादन करायचा आहे, पृथ्वी जिंकायची आहे आणि काय त्यांच्यात अडकून पडला आहे, असाही त्यातला भाव आहे. काही काम करून तुमचे तमाशे दाखवा, म्हणजे तुमचं कर्तृत्व दाखवा, असं शिवाजी महाराजांच्या पत्रातले उल्लेख आहे. शहाजीराजे ज्या वाटेवरून निघून गेले ती परतीची वाट नाही, मृत्यूच्या वाटेवरून निघून गेले. मृत्यूसमयी एकोजीराजेही त्यांच्याजवळ नव्हते, ते तिथून नंतर न आले. मृत्यू वार्ता कळताच आले, तिथंच राहिले आणि होदेगिरीच्या जंगलात तिथंच शहाजीराजांचा अंत्यसंस्कार झाला. त्या होदेगिरीच्या जंगलात शहाजीराजांची समाधी एकोजीराजांनी उभी केली. तिथं जिथं काही अंत्यविधी झाला तिथं समाधी उभी केली आणि त्याच्यावर म्हणजे तुळशी वृंदावन उभं केलं आणि त्याच्यावर शिलालेख लिहिला. अजूनही ती समाधी आहे. श्री शहाजी राजांना समाधी, हे कानडी वळण पडलं. शहाजीराजे यांचे समाधी असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. अजूनही ती समाधी जमिनीलगत असं कट्टा केलेली तुळशी वृंदावन असलेली अशी समाधी तिथं अस्तित्वात आहे. होदेगिरीच्या तिथंच शहाजीराजांचा वाडासुद्धा आजही अस्तित्वात आहे. इथं शहाजीराजे राहत होते असं सांगणारा. आणि या समाधी करायची म्हणजे नुसती करायची सोडून द्यायची, निघून जायचं नसतं. त्या समाधीची पुढची व्यवस्था करावी लागते, ती एकोजीराजांनी केली. पूजा अर्चा करण्यासाठी आदिलशाहीतलं येरगट्टनहळ्ळी हे गाव वतन दिलं. एकोजीराजांनीही पूजेसाठी पाणी मिळावं म्हणून शेजारी विहीरही बांधून दिली. रोज समाधीला पाणी घाला, पूजा अर्चा करा म्हणून माणूस लावून दिला. त्याला गावच लावून दिलं समाधीसाठी. रोज तुळशी फुलं व्हा, समाधीवर दिवा लावा. दिवा लावायचा खांब अजूनही तिथं अस्तित्वात आहे समाधी अजून. कधी गेलो तिकडं अवश्य पहा, कधी निमित्ताने जाल. मला अजून जाणं जमलं नाही, पण तुम्हाला जमलं तर हरकत नाही. मला जमलं तर मी जाऊन येणार आहे, पाहायला जाणार आहे. जिथं असा म्हणजे विराट पुरुष निर्माण झाला, जिथं त्यांनी देह ठेवला, ते स्थान समाधीचं, त्यांची ऊर्जा आपल्यात येण्यासाठी कधीतरी गेलं पाहिजे. या विहिरीला तिथले लोक काय म्हणतात, राचीराम विहीर.
या अर्थाने म्हणतात. आता त्याचा अर्थ काय तिकडच्या भाषेच्या हिशोबानं काही असेल, पण विहीर हे अजून अस्तित्वात आहे. शहाजीराजांचा वाडा अस्तित्वात आहे आणि शहाजीराजांची समाधी अजूनही अस्तित्वात आहे. आजचा भाग इथंच थांबवू. बाकीचं जे आहे ते चिंतन उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती